पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र खाकी टीम घेऊन आली आहे अतिशय महत्त्वाची अशी खास एक टेस्ट सिरीज म्हणजे प्रश्नांची सिरीज, ज्यामध्ये आता आपण बघतोय विद्यार्थी मित्रांनो की पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी हा फॉर्म भरण्यामध्ये व्यस्त आहे। तर विद्यार्थ्यांनो आता बघा तुम्ही करताय की काय मुंबईमध्ये फॉर्म भरताय, कुणी पुण्यामध्ये फॉर्म भरताय। तर विद्यार्थी मित्रांनो बघा या सिरीजमध्ये आपण सुरुवात करणार आहोत आज पुणे जिल्ह्यापासून। पुणे जिल्ह्यामध्ये मुंबईच्या खालोखाल जागा आहेत आणि खालोखाल जागा असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा भरपूर विद्यार्थी फॉर्म भरणार आहे। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा ही जी आगामी पोलीस भरती राहणार आहे त्यासाठी पुणे जिल्हा विशेष ही सिरीज आम्ही घेऊन आलेलो आहे। यामध्ये बघा आम्ही प्रत्येक जिल्ह्याचं जे भौगोलिकदृष्ट्या असो किंवा मग ऐतिहासिकदृष्ट्या असो प्रत्येक जिल्ह्याची अतिसंभाव्य 25 प्रश्न हे आम्ही या सिरीजमध्ये घेऊन येणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण पुणे जिल्ह्यापासून करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो बघा पुणे जिल्हा हा खूप महत्त्वाचा जिल्हा आहे, कारण या जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक अशी सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा मुंबईच्या नंतर या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे, त्यामुळे आपण सुरुवात पुण्यापासून करतोय। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र खाकी टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक टेस्ट सिरीज। या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 100 टेस्ट राहणार आहे आणि हे फक्त आम्ही 11 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज अवेलेबल करून देतोय। आता या टेस्ट सिरीजची वैशिष्ट्य काय आहे बघा, संपूर्ण विषयाची एकत्रित टेस्ट राहणार आहे। तुमचे जे 4 विषय आहे त्या प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न या टेस्ट सिरीजमध्ये राहतील। त्याचबरोबर या प्रश्नांचं जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं सुद्धा आहे या सिरीजमध्ये। जे प्रश्न तुम्ही सोडवल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की आपल्याला हा प्रश्न समजलेला नाहीये तर तुम्ही स्पष्टीकरणामधून तो समजून घेऊ शकता। त्यानंतर बघा एकूण 100 टेस्ट त्यामध्ये राहतील। त्याचबरोबर सर्व टेस्ट ह्या आपल्या नवीन पॅटर्ननुसार राहणार आहे। जो आपला नवीन आता पॅटर्न आहे पोलीस भरतीचा त्यानुसार तो राहणार आहे आणि आगामी पोलीस भरतीसाठी ही अति संभाव्य टेस्ट राहणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही या टेस्ट सिरीजचा उपयोग करून तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे सुद्धा बघू शकता। आता ही टेस्ट सिरीज कुठं असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र खाकी टीमचं सारथी एज्युकेशन नावाचं ॲप आहे। हे ॲप तुम्ही डाउनलोड करा। डाउनलोड केल्यानंतर काही माहिती भरल्यानंतर रजिस्ट्रेशन तुमचं होईल। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीची हा कोर्स दिसेल। या कोर्सच्या बाजूलाच ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। ही टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करा आणि नक्कीच या टेस्ट सिरीजचा उपयोग करून घ्या। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बघा आगामी पोलीस भरतीचा विचार करून महाराष्ट्र खाकी टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे पोलीस भरती 2025 फास्ट ट्रॅक आणि स्कोर बूस्टर बॅच। आता बघा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि निवडणुका जशा होतील अगदी त्या झाल्यानंतरच तुमची लेखी आणि मैदानी चाचणी होईल। त्या दृष्टीनेच विचार करून आम्ही ही बॅच 90 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करून देणार। 90 दिवसामध्ये तुम्हाला 4ही विषयाचे जे लेक्चर आहेत किंवा टॉपिक आहेत ते या बॅचमध्ये कव्हर केल्या जाईल। त्याचबरोबर ही बॅच जी राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही 15 नोव्हेंबरपासून स्टार्ट होतीये आणि या बॅचची फीस बघा अगदी 199 रुपये फक्त ही ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे 90 दिवसामध्ये तुमचा पूर्ण अभ्यासक्रम जो आहे पोलीस भरतीचा तो पूर्ण करण्यात येईल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे परत की सारथी एज्युकेशन आपलं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा। ॲप डाउनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही बॅच तिथं अवेलेबल होईल। जर तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येत असतील तर आमचा नंबर बघा इथं खाली दिलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो 99 75 57 67 67 या नंबरवर जर तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येत असतील तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। बॅच परचेस करताना असो किंवा टेस्ट सिरीजबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो बघा ही बॅच अगदी आम्ही काय केले तुमच्यासाठी एकदम तज्ञ शिक्षक आम्ही घेऊन आलेलो आहे। म्हणजे प्रत्येक विषयाचा तगडा अनुभव असलेले प्राध्यापक किंवा शिक्षक तुमच्यासाठी या बॅचमध्ये अवेलेबल राहणार आहे। तर नक्कीच तुमचं जर स्कोर कमी असेल, तुम्ही 70-75 पर्यंत जात असाल, जर तुम्हाला तुमचा स्कोर बूस्ट करायचा आहे किंवा 90-95 पर्यंत मार्क तुम्हाला कसे मिळवायचे तर या बॅचचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो। आणि फास्ट ट्रॅक आम्ही ती मुद्दाम ठेवलेली कारण की 90 दिवसामध्ये तुमचा अभ्यास हा पूर्ण होईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया आता आपण जी टेस्ट सिरीज प्रश्नपत्रिकांचा सराव करण्यासाठी जी आपण प्रश्न घेतलेले आहेत ते सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघूया आपण आता काय आहे तो बघा। आता पहिला प्रश्न आपला काय आहे, पुणे जिल्ह्याची 2011 जनगणनेनुसार लोकसंख्या किती। आता हा पहिला प्रश्न आहे, अति संभाव्य प्रश्न आहे कारण लोकसंख्येवर
पोलीस भरतीमध्ये प्रश्न हा हमखास येत असतो, त्यामुळं पुणे जिल्ह्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती, आता इथं हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता इथं बघा तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काय होतं की ऑप्शन हे असे कन्फ्युजिंग असतात, म्हणजे जवळजवळ सारखेच आकडे त्यांनी दिलेले आहेत, त्यामुळं कन्फ्यूज न होता तुम्हाला जर हे तोंडपाठ असेल तरच तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. आता बघा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 94.3 लाख एवढी पुण्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे. 2011च्या जनगणनेनुसार एवढी आहे. आता एकूण बघा किती आहे, 94,29,408 एवढी जनगणना 2011 साली झाली होती पुण्याची. आता त्यामध्ये बघा काय दिले, ग्रामीणमध्ये आणि शहरी भागामध्ये. आता ग्रामीणमध्ये किती बघा, 36,78,336 एवढी लोकसंख्या पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात आहे. आणि शहरी भागामध्ये किती आहे तर 57,51,182 एवढी ही ग्रामीण भागामध्ये आहे. जसे की जे पुणे जिल्ह्याचे तालुके आहेत ते तालुक्यामध्ये ही ग्रामीणची लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या असं इथं दिलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. मेन तुम्हाला विचारू या तिन्ही याच्यावर प्रश्न येऊ शकतात. एकतर प्रश्न ते असं पण विचारू शकतात की पुणे जिल्ह्याची 2011 सालच्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती, किंवा मग पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या 2011 नुसार किती, किंवा मग शहराचं पण ते विचारू शकतात. त्यामुळे हे आकडे तुम्ही तोंडपाठ केले तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं. चला दुसरा प्रश्न आपण बघूया विद्यार्थ्यांनो. आता बघा दुसरा प्रश्न काय आहे, टिंबे धरण पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे. आता हे धरणावर प्रश्न आहे. टिंबे धरण पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे. कोणाला सांगता येईल याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा, कमेंट करा. बघा टिंबे धरण पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आंबेगाव. काय, आंबेगाव. टिंबे धरण हे आंबेगाव तालुक्यामध्ये येतं. आता हे कोणत्या नदीवर आहे, घोड नदीवर हे टिंबे धरण बांधण्यात आलेलं आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्ये हे धरण आहे. टिंबे धरण लक्षात ठेवा, कारण की धरणावर सुद्धा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतात. मागील काही प्रश्नपत्रिका जर आपण बघितल्या तर धरणावर भरपूर प्रश्न हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे अगदी तुम्हाला तोंडपाठ पाहिजे तरच तुम्हाला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात येतात त्याचे उत्तर तुम्हाला देता येईल. त्यामुळे लक्षात ठेवायचं, टिंबे धरण हे आंबेगाव या तालुक्यात आहे आणि ते घोड नदीवर बांधलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता. डॅश डॅश येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. आता हे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती असेल या प्रश्नाचं उत्तर, कारण की आपण बघतोय की संभाजी महाराजांबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. संभाजी महाराजांचं जे शौर्य आहे ते सगळेच ऐकून आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. कुठे, वडू या ठिकाणी आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. कोण सांगू शकतं, सांगा कमेंटमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 5 जिल्ह्यांच्या सीमा या पुणे जिल्ह्याला लागलेल्या. आता त्या कोणत्या कोणत्या आहेत, सातारा, कोल्हापूर, ठाणे, अहिल्यानगर, आणखी सांगा कोणतं राहिलंय. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, वायव्येला ठाणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याच्या वायव्य भागाला ठाणे जिल्हा आहे. त्यानंतर ईशान्य भागाला अहिल्यानगर हा जिल्हा आहे. आग्नेय भागाला सोलापूर, दक्षिण सातारा आणि पश्चिमेला रायगड. हे 5 जिल्ह्यांची सीमा या पुणे जिल्ह्याला लागलेली आहे. वायव्येकडून ठाणे, ईशान्येकडून अहिल्यानगर, आग्नेय भागाकडून सोलापूर, दक्षिण भागाकडून सातारा आणि पश्चिम भागाकडून रायगड. या 5 जिल्ह्यांच्या सीमा पुणे जिल्ह्याला लागलेल्या आहेत.
हे तुम्हाला पाठ करावं लागेल, तरच तुम्हाला हे उत्तर देता येईल किंवा मग लक्षात ठेवावं लागेल. चला पुढचा प्रश्न बघूया. येथे डॅश डॅश येथे काच कारखाना आहे. आता बघा पुणे जिल्ह्यामध्ये, आता इथं ऑप्शन दिले तळेगाव, दाभाडे, आर्वी, देहू किंवा यापैकी नाही. काच कारखाना बघा काय उत्तर याचं विद्यार्थी मित्रांनो सांगा. आता इथं बघा यापैकी तळेगाव दाभाडेला सुद्धा काच कारखाना नाही, आर्वीला पण नाही, देहूला पण नाही. त्यामुळे या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे यापैकी नाही. तर मग काच कारखाना कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? पुणे जिल्ह्यामध्ये येवलेवाडी या ठिकाणी काच कारखाना आहे. आता बघा 2024 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये इथे एक दुर्घटना झाली होती. ते काचेचे जे तुकडे पडून काही कामगार या कारखान्यामध्ये जखमी झाले होते. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. सप्टेंबर 2024 मध्ये दुर्घटना घडली होती ही, आणि तिथं काही कामगाराचा मृत्यू झाला होता या काचेच्या कारखान्यामध्ये. आणि हा कुठे? हा येवलेवाडी या ठिकाणी आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. चला पुढे बघूया. आता डॅश डॅश ही नीरेची उपनदी आहे. आता नदी प्रणालीवर हे प्रश्न आहेत. आता ज्यांच्या नदी प्रणाली एकदम तोंडपाठ झाले असतील त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं. बघा जर तुमचा आणखी अभ्यास झाला नसेल नदी प्रणालीवर, तर लवकरात लवकर तुम्ही भूगोलमध्ये नदी प्रणाली हा जो चॅप्टर आहे त्याचा अभ्यास करा. बघा आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे? डॅश डॅश ही नीरेची उपनदी आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कऱ्हा. कऱ्हा ही नीरेची उपनदी आहे. आता बघा नीरा ही कोणाची उपनदी आहे? तर नीरा ही भीमा या नदीची उपनदी आहे. भीमा नदीची उपनदी म्हणून नीरा ओळखल्या जाते. त्याचबरोबर आता नीराच्या ज्या आणखी उपनद्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत हे पण इथं बघा लिहिलेलं आहे. नीरा नदीच्या उपनद्या केळवंडी, गुंजवणी, बाणगंगा आणि पूर्णगंगा या नीरेच्या उपनद्या आहे. आणि नीरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदीची उपनदी आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण यावर बरेच प्रश्न तयार होतात. आता प्रश्न कसे तयार होतात की नीरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे हा सुद्धा प्रश्न तयार होतो. त्याच्यानंतर भीमा नदीच्या उपनद्यापैकी नीरा आहे का हा सुद्धा प्रश्न तयार होतो. त्याच्यानंतर वळवंडी ही कोणाची उपनदी आहे हा सुद्धा प्रश्न तयार होतो. गुंजवणी, बाणगंगा, पूर्णगंगा या नद्या ज्या आहेत या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत किंवा मग कोणत्या नदीला जाऊन पुढे मिळतात असा सुद्धा प्रश्न तयार होतो. त्यामुळं नदी प्रणालीमध्ये हा प्रश्न विचारला जातो 100%. त्यामुळं जो नदी प्रणालीचा जो टॉपिक आहे तो तुम्ही व्यवस्थित करून घ्या. चला पुढे बघूया. आता बघा कुकडी, मीना या डॅश नदीच्या उपनद्या आहेत. आता हा पण नदी प्रणालीवर प्रश्न आहे. कोणत्या नद्या विचारल्यात त्यांनी? कुकडी आणि मीना. आता या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कोणाला सांगता येईल कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या? बघा कुकडी आणि मीना या घोड नदीच्या उपनद्या आहेत. कोणत्या नदीच्या? लक्षात ठेवा कुकडी आणि मीना या नद्यांवर फोकस करा. हे नद्यांची नावं लक्षात राहू द्या. कुकडी, मीना ही घोड नदीच्या उपनद्या आहेत. लक्षात राहू द्या, कारण की काय प्रश्न काय असतात ते कन्फ्युजिंग असतात. आणि जेव्हा आपण पेपर सोडवतो ना त्यावेळेस दुसरे इतर प्रश्नसुद्धा कन्फ्यूज करतात. तसंच हे सुद्धा प्रश्न कन्फ्युजन होतं तुमचं यामुळे. तर लक्षात राहू द्या कुकडी आणि मीना या घोड नदीच्या उपनद्या आहेत. आता घोड नदी भीमा नदीची उपनदी आहे हे सुद्धा एक लक्षात राहू द्या. घोड जी नदी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. प्रश्न इथं तयार होतो घोड ही कोणत्या नदीची उपनदी आहे? त्यामुळे लक्षात ठेवा घोड ही भीमा नदीची उपनदी आहे. चला पुढे बघूया. पुणे जिल्ह्यात डॅश डॅश या नद्या नाहीत. आता हा पण नदी प्रणालीवरचा प्रश्न हमखास येतात. जिल्ह्याच्या माहितीबद्दल विचारत असताना नदी प्रणाली, लोकसंख्या या गोष्टींचे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारतात.
जिल्ह्याच्या बाबतीत. आता बघा पुणे जिल्ह्यात डॅश डॅश या नद्या नाहीत. आता बघा आपल्याला माहिती आहे इथं भीमा आहे, सॉरी इंद्रायणी व भीमा या नद्या कुठे आहेत. आता इंद्रायणी काठी आपण ऐकलंय किंवा मग भीमा नदी पण ऐकलंय, या कुठं पुणे जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर पवना, मुळा, मुठा. आता आपण भरपूर वेळेस टी व्हीमध्ये न्यूज चॅनलमध्ये ऐकतो की मुळा नदीला पूर आला, मुठा नदीला पूर आला, पुण्याचं जनजीवन व्यस्त झालं त्यामुळं. तर पवना आणि पुणा यासुद्धा पवना आणि मुळा मुठा यासुद्धा पुणे जिल्ह्यात आहे. आणि चौथं ऑप्शन दिलं यापैकी सर्व. तर बघा आता इथं काय आहे, आता इथं बघा मांडवी आणि पुष्पावती या दोन नद्या पुणे जिल्ह्याच्या नाही आहेत. त्यामुळे हे तुमचं लक्षात राहिलं पाहिजे. पुणे जिल्ह्याच्या ज्या पूर्ण नद्या आहेत त्या तुमच्या तोंडपाठ असल्या तर तुम्हाला याचं उत्तर बरोबर देता येईल. बघा आता पुणे जिल्ह्यात एवढ्या नद्या तर आहेच, इंद्रायणी, भीमा, पवना, मुळा, मुठा. आणि आणखी कोणत्या आहेत तर राम ही सुद्धा नदी पुणे जिल्ह्यातून वाहते. त्यानंतर देव नदी ही सुद्धा पुणे जिल्ह्यातून वाहते. पुणे जिल्ह्यातून ज्या ज्या नद्या वाहतात त्या इथं बघा आता कोणत्या कोणत्या, इंद्रायणी, भीमा, पवना, मुळा, मुठा, त्याच्यानंतर राम व देव या नद्या पुणे जिल्ह्यातून वाहतात. बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, पवना नदी ही डॅश नदीची उपनदी आहे. पवना नदी, पवना डॅम तुम्हाला माहीत असेल. बघा आता या प्रश्नाचं उत्तर आहे मुळा. पवना नदी ही मुळा नदीची उपनदी आहे. पवना लक्षात ठेवा. पवना धरण तुम्हाला माहिती आहे, पवना डॅम. तर मुळा ही पवना नदी ही मुळाची उपनदी आहे. मुळा नदीची उपनदी. आता बघा मुळा नदी ही पुढे कुठं जाऊन मिळते, भीमा नदीला जाऊन मिळते. आता बघा याचा प्रवाह कसा आहे आधी. आता ही पवना नदी आहे ही लोणावळ्यामध्ये उगम पावते, पश्चिम घाटामध्ये. पवना नदी लोणावळ्याजवळ पश्चिम घाटामध्ये उगम पावते आणि पुणे जिल्ह्यातून ती 60 किलोमीटर वाहते. आणि ती कशी आता तिचा क्रम बघा कसा आहे. ती उगम पावते पश्चिम घाटात पवना नदी, मग पवना नदी पुढे जाऊन मिळते मुळा, त्याच्यानंतर मुठा, त्याच्यानंतर भीमा आणि मग कृष्णा. अशी ही या नदीचा प्रवाह आहे. आणि हे लक्षात ठेवा, जर असा प्रश्नसुद्धा येऊ शकतो, पवना नदी पुणे जिल्ह्यातून किती किलोमीटर वाहते, तर 60 किलोमीटर त्याचं उत्तर आहे. आणि हा पण प्रश्न तयार होतो इथं की पवना नदी कुठे उगम पावते, तर लोणावळ्याजवळ पश्चिम घाटामध्ये उगम पावते. किंवा मग असा पण प्रश्न तयार होऊ शकतो, पवना नदी पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते, तर त्याचं उत्तर आहे मुळा. लक्षात ठेवा. चला पुढे. डॅश डॅश नदी मुळा नदीस पुणे येथे येऊन मिळते. झाला हा प्रश्न बहुत नाही. हां 10वा प्रश्न बघा, डॅश डॅश नदी मुळा नदीस पुणे येथे येऊन मिळते. मुठा नदी ही मुळा या नदीला पुणे येथे येऊन मिळते. लक्षात ठेवा. आपण ऐकतोय मुठा, मुळा या नद्या. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे. बघा आपण सुरुवातीच्या काही प्रश्नामध्ये बघितलंय किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे. त्या प्रश्नामध्ये आपण बघितलंय की पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे. सांगा कमेंटमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, सातारा या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस सातारा हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यातील थंड हवामानासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे. आता हे सगळ्यांना माहितीच आहे, पण हा प्रश्न येऊ शकतो. पुणे जिल्ह्यातील थंड हवामानासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे. नंबर 2 लोणावळा. भरपूर जण इथं जाऊन आले, सगळेच जाऊन आले असतील. लोणावळा, खंडाळा ही 2 पुणे जिल्ह्यातील थंड हवामानाची प्रसिद्ध ठिकाणे आहेत. चला पुढे,
त्यानंतर बघा 13वा प्रश्न विद्यार्थ्यांनो, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII कोठे आहे? काय 13वा प्रश्न? पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII कोठे आहे? बघा कुठे येते सांगा. बरोबर. काय? प्रभात रोड येथे आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट FTII. आता याची स्थापना कधी झाली बघा, 1960 या साली या संस्थेची स्थापना पुण्यामध्ये झाली. आणि पूर्वीचं नाव काय होतं त्याचं? प्रभात रोड स्टुडिओ. प्रभात रोड स्टुडिओ. हा सुद्धा एक प्रश्न तयार होतो बघा इथं. FTII ची स्थापना कधी झाली हा प्रश्न सुद्धा तयार होतो आणि तो येऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोणती घाटमाथ्याची स्थाने आहेत? आता आपण बघा पुणे जिल्ह्यामध्ये आपण जेव्हा फिरतो त्यावेळेस आपल्याला भरपूर घाट माथ्याची म्हणजे डोंगराची भागे लागतात. भरपूर डोंगर असं पुणे जिल्ह्याला आजूबाजूला आहे. त्यामुळं आता इथं बघा कोणाला सांगता येईल या प्रश्नाचं उत्तर? पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोणती घाट माथ्याची स्थाने आहेत? बघा तुम्ही हे ऐकलं सुद्धा आहे की वरवंदा, माळशेज, भोर, खंडाळा. आता गोदावरी काय सगळ्यांना माहिती आहे. खंडाळा, भोर हे काय हे पण सुद्धा माहिती आहे. ही तालुक्याची नाव आहेत, ही नदीचे नाव. इथं मिस्टेक झाली आहे बहुतेक. हे पण याचं नाव आहे तालुक्याचं किंवा मग लोणावळा खंडाळा आपण जे म्हणतो. आता इथं याचं उत्तर आहे माळशेज घाट. तुम्ही ऐकलं असेल भरपूर वेळेस. वरंधा आणि माळशेज ही पश्चिम भागात घाट माथ्याची स्थळं आहेत, स्थाने आहेत. वरवंधा आणि माळशेज. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखी कोणती आहेत पश्चिम भागात? तर वरंधा घाट हा सुद्धा पश्चिम भागामध्ये. कोणता घाट? वरंधा. त्यानंतर बघा आणखी कोणता आहे? चंदनपुरी घाट हा सुद्धा पश्चिम भागात येतो पुण्याच्या. हे सुद्धा लक्षात ठेवा, यावर प्रश्न तयार होतो. चंदनपुरी घाट किंवा वरंधा घाट किंवा आणखी माळशेज घाट हे पुण्याच्या पश्चिम भागात आहे. किंवा मग असं पण विचारलं जाऊ शकतं की चंदनपुरी घाट पुण्याच्या कोणत्या भागास आहे? हा सुद्धा प्रश्न इथं तयार होतो. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे अगदी तुम्हाला सरावातनं हे होतील. त्यामुळं ही जी प्रश्नपत्रिकांचा जो आमची सिरीज आहे जिल्ह्याची, ही प्रत्येक जिल्ह्याची आपण घेऊन येणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याच्या बाबतीत आपण अशी 25 प्रश्न ही अतिसंभाव्य तयार केलेली आहेत आणि ती दररोज एक व्हिडिओ आपण तुम्हाला देणार आहोत. त्यामुळं तुम्ही इकडं पुण्याचे असा किंवा मग तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल, ग्रामीणमध्ये असेल किंवा मग तुम्ही इकडं पिंपरी चिंचवडला सुद्धा फॉर्म भरला असेल तर हे प्रश्न अगदी अतिसंभाव्यमध्ये आहेत. त्यामुळं ही जी सिरीज आहे ही तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. चला पुढं बघूया विद्यार्थ्यांनो. आता पुढचा प्रश्न बघा. पुणे जिल्ह्यात डॅश डॅश या तालुक्याचे हवामान उष्ण आहे. आता इथं बघा काही जे तालुके दिलेत आणि विचारलंय की यापैकी कोणत्या जिल्ह्याचं हवामान उष्ण आहे. आता इथं बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिरूर आणि दौंड. हे जे जिल्हे आहेत या दोन्ही बारामती आणि इंदापूरपेक्षा थोडेसे उष्ण आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिरूर आणि दौंड. चला पुढचा प्रश्न बघूया. आता इथं बघा पुणे जिल्ह्यामध्ये तांदळाचे पीक कोणत्या तालुक्यात जास्त घेतल्या जाते? प्रश्न कसे पण विचारले जाऊ शकतात किंवा मग असा पण प्रश्न इथं तयार होतो. जुन्नर तालुक्यात कोणत्या पिकाचे प्रमाण जास्त घेतल्या जाते? हा सुद्धा इथं प्रश्न तयार होतो. त्यामुळं जर तुम्ही या प्रश्नांचा सराव केला तर हे तुम्हाला पाठ होतील. आता ज्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे ना त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये तांदळाचे पीक कोणत्या तालुक्यात जास्त घेतले जाते? आता याचं योग्य उत्तर आहे जुन्नर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आता महत्त्वाचा प्रश्न आहे, अगदी महसुली दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा प्रश्न. पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आता याचं उत्तर जवळजवळ सर्वांना ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांना तर अगदी येणारच, आणि ते जिल्हेसुद्धा त्यांना तोंडपाठ असतील. एकूण जिल्हे किती आहेत? पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. लक्षात ठेवा, 14 हा आकडा लक्षात ठेवा. बघा ते कोणते कोणते आहेत सांगा कमेंट बॉक्समध्ये. ज्यांना माहिती आहे त्यांनी टाका. आंबेगाव, शिरूर, दौंड, हवेली, राजगड, महत्त्वाचा राहिला बारामती, जो की आता काही दिवसामध्ये जिल्हा होईल. आणखी मुळशी. बघा आता हे बघा इथं दिलेले, लिहून दिलेले लक्षात ठेवा. आंबेगाव, दौंड, इंदापूर, खेड, जुन्नर, हवेली, त्यानंतर मावळ, मुळशी, पुरंदर, भोर, पुणे, बारामती, शिरूर आणि राजगड. आता राजगडला पूर्वी वेल्हे असं म्हणत होते. वेल्हे तालुका होता पूर्वी तो, आता राजगड झालेला आहे. लक्षात ठेवा 14 तालुके पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. परत एकदा सांगतो, आंबेगाव, दौंड, इंदापूर, खेड, जुन्नर, हवेली, मावळ, मुळशी, पुरंदर, भोर, पुणे, बारामती, शिरूर, राजगड आणि वेल्हे हे 14 तालुके पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न बघा, व्यवस्थापकीय संचालक पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित कार्यालय. आता एवढा मोठा प्रश्न बघून थोडंसं घाबरून जायचं नाही. प्रश्न नीट समजून घ्यायचा, वाचून घ्यायचा व्यवस्थित आधी. काय म्हणतोय प्रश्न? व्यवस्थापकीय संचालक पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित यांचे कार्यालय येथे आहे. तसा तर सोपा प्रश्न आहे, कारण जिल्ह्यावाईज जर विचारला तर सगळ्यांनाच माहिती आहे. मग जिल्ह्याचा प्रश्न असेल तर पुणे या ठिकाणी याचं कार्यालय आहे. कशाचं? व्यवस्थापकीय संचालक पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित यांचं कार्यालय पुणे येथे आहे. आता हे बघा पुढचा प्रश्न, अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ डॅश डॅश येथे आहे. हे लक्षात ठेवा, हे विचारले जातात हे प्रश्न. अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ पुणे या ठिकाणी आहे. आता हे महामंडळ कुठे आहे तर हे असं विचारण्यात येतं. त्यामुळं हे जे विकास महामंडळे आहेत जे पुण्याला असतील, बाकीचे आणखी आहेत, जसं की साखर कारखान्याचे आहेत काही, आणखी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, हे जे आहेत ना हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. काय यावर प्रश्न आले ना आपले हातचे मार्क जायला नको. आणि हे अगदी सोपे प्रश्न असतात, थोडेसे पाठांतराने किंवा मग थोडंसं रिव्हिजन केल्याने हे तुमच्या लक्षात राहतात. त्यामुळे अशा प्रश्न हातचे जाऊ द्यायचे नसतात. त्यामुळंच आम्ही ही सिरीज घेऊन आलेलो आहे. प्रत्येक जिल्ह्याचं आम्ही तुम्हाला इथे दाखवणार. प्रत्येक जिल्ह्यात संभाजीनगरचे जेवढे प्रश्न 25 तयार होतील आणि जे अतिसंभाव्य असतील ते आम्ही या ठिकाणी तुम्हाला दररोज एक लेक्चरमध्ये एक व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ही सिरीज तुमच्या जे आणखी विद्यार्थी आहेत त्यांना सांगा की महाराष्ट्र खाकी टीमचं चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर याचे जे PDF आहे हे तर आम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देणार आहोत. आमचं जे टेलिग्राम आहे महाराष्ट्र खाकी या नावानं, हे सुद्धा तुम्ही त्याला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला. आणि आमचं जे महाराष्ट्र खाकी यूट्यूब चॅनल आहे त्यालासुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला ॲटोमॅटिकली नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते दररोजचे व्हिडिओ बघता येतील. आता ज्यांनी ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना आवर्जून सांगा की हे टेस्ट सिरीज प्रश्नपत्रिकांची सिरीज बघा. जे 25 अतिसंभाव्य प्रश्न आहेत ते या ठिकाणी दररोज घेतले जाणार आहेत. आता पुढं बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. आता हे जे महामंडळ आहे, अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, याचं जे कार्यालय आहे हे गोखलेनगर येथे आहे पुणे या ठिकाणी. कुठे? गोखलेनगर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य डॅश डॅश येथे आहे.
हे लक्षात ठेवायचं आहे. कारण की काय, हे पुणे जिल्ह्याशी निगडीत आहेत, पण मग ते आपल्याला कन्फ्युजिंग नाही झालं पाहिजे. कारण कधी कधी काय होतं की पुणे येथे कोणत्या आयुक्ताचं निबंधक सहकारी कार्यालय आहे असं सुद्धा प्रश्न इथे विचारला जातो. काय, पुणे या ठिकाणी कोणत्या आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांचं कार्यालय आहे, तर सहकार आयुक्त असं त्याचं उत्तर येईल. त्यामुळे प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित एका प्रश्नाचे 3-4 प्रश्न तयार होतात. जर तुम्ही नीट अभ्यास केला आणि त्या प्रश्नांचं जर रिव्हिजन केलं तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतात. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न काय, पुणे जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र कोणती आहेत. आता इथं प्रश्न विचारलाय काय, पुणे जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र कोणती आहेत. आता हे जे पर्याय दिलेले आहेत या पर्यायावरनं तुमच्या अगदी लक्षात उत्तर काढणं अगदी सोपं आहे, हे माहीत नसलं तरी. कारण की का, सातारा विचारलंय कशाचं, पुण्याचं. आता सातारा इथून कट होऊन जाईल, मुंबई पण कट होईल. त्यानंतर आता कन्फ्युजन तुम्ही इथं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहाल. आता पुणे हे काय, शहरी भाग आहे पूर्ण, आणि याचंच सुरुवातीला काय झालं होतं, पिंपरी चिंचवडमध्ये या सगळ्या औद्योगिक केंद्र सुरू झाले होते, म्हणून हे पिंपरी चिंचवड हे डेव्हलप झालं. आणि मग डेव्हलप झाल्यानंतर रहिवासी एरियासुद्धा तिथं तयार झाला. त्यामुळं याचं योग्य उत्तर काय आहे, पिंपरी चिंचवड. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र कोणती. आता आणखी तुम्हाला माहिती आहे पुणे जिल्ह्यात आणखी कोणती औद्योगिक केंद्र आहे, चाकण आहे. आणखी सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणखी एक कोणतं आहे सांगा. आपण भरपूर वेळेस त्या रोडने गेलेलो आहे, गोव्याला जाताना लागतो बघा ते. बघा काय आहे पुढचं, तळेगाव दाभाडे हे सुद्धा औद्योगिक केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये आहे. चाकण हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे औद्योगिक केंद्र, आणि पिंपरी चिंचवड सुद्धा. आता इथं प्रश्न भरपूर तयार होतात. जर तुम्ही प्रश्न जर व्यवस्थित तयार केले आणि त्याचं उत्तर जर बघितलं तर बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आता पुढचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो, पुणे जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाचे नाव काय. 22वा आपला प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाचे नाव काय. आता इथं कन्फ्यूज होतात, बरेच मुलं कन्फ्यूज होतात. कारण की का, आता त्यांना काय वाटतं, महात्मा गांधी कृषी विद्यापीठ आहे का, किंवा मग ज्योतिबा आहे का, मग महात्मा फुले आहे का. आता हे तर दोन्ही कन्फ्युजन सारखंच आहे, ज्योतिबा फुले आहे की महात्मा फुले आहे. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना पटकन येतं, पण ज्यांचा अभ्यास कमी आहे किंवा मग ज्यांचं रिव्हिजन नाही आहे त्यांच्यासाठी हे कन्फ्युजिंग होऊन बसतं, सुचत नाही काय करायचं, कोणतं उत्तर असेल सांगा. बघा त्याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. आता हे नाव लक्षात ठेवा, ज्योतिबा फुले नाही, महात्मा फुले असं त्या कृषी विद्यापीठाचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाचे नाव काय, जर असा प्रश्न आला तर महात्मा फुले याला स्टिक करायचं, ज्योतिबा फुले नाही. आता हे बघा पुढचा प्रश्न, 23वा प्रश्न आहे आपला. आता हा कॉलेज आहेत फर्ग्युसन कॉलेज, सगळ्यांना माहिती आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज कोणत्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. शाळेशी संबंधित आहे की माध्यमिक शाळेशी संबंधित आहे की उच्च शिक्षणाशी संबंधित आहे किंवा यापैकी नाही. असे 4 पर्याय आहेत, सांगा. उच्च शिक्षण, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण किंवा यापैकी नाही. बघा विद्यार्थ्यांनो, आता सगळ्यांनाच माहिती आहे उच्च शिक्षणाशी कॉलेजशी संबंधित आहे. सगळे कॉलेजला ते बरेच आपले जे पुण्यातले किंवा मग फिल्म स्टार असतील किंवा मग जे शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असतील किंवा मग जे टी व्ही इंडस्ट्रीशी निगडीत असतील, बरेच जणांनी या ठिकाणी शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं फर्ग्युसन कॉलेज हे उच्च शिक्षणाशी संबंधित आहे. आता पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. 24वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. काय उत्तर त्याचं, पुणे. पुणे या ठिकाणी
जे आपलं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ आहे, शिक्षण मंडळ, त्याचं मुख्यालय पुणे येथे आहे. मला सांगा संभाजीनगर येथे कोणतं आहे? मग कमेंटमध्ये सांगा संभाजीनगर या ठिकाणी कोणतं आहे, काय आहे या प्रश्नाशी संबंधित. पुढचा प्रश्न बघा. आता विद्यार्थ्यांनो शेवटचा प्रश्न आहे. तत्पूर्वी बघा, शेवटचा प्रश्न बघण्यापूर्वी महाराष्ट्र खाकी टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे फास्ट ट्रॅक आणि स्कोअर बूस्टर बॅच. ही संपूर्ण ऑनलाईन बॅच आहे. यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर राहतील. ज्यांना ज्यांना शक्य असेल ते लाईव्ह लेक्चरसुद्धा बघू शकतात आणि ज्यांना शक्य नसेल ते रेकॉर्डेड लेक्चर बघू शकतात. आता या बॅचचा कालावधी किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 90 दिवस, म्हणजे 3 महिन्यामध्ये ही बॅच संपूर्ण पूर्ण होणार. आणि पूर्ण जे तुमचे चॅप्टर आहेत प्रत्येक विषयाचे ते यामध्ये कव्हर केले जातील 3 महिन्यामध्ये. फक्त कव्हरच करणं आमचा उद्देश नाही आहे, ते तुम्हाला समजलेसुद्धा पाहिजे. मग नुसता अभ्यासक्रम शिकवायचा याला अर्थ नाही आहे. तो पूर्णपणे जर तुमच्या लक्षात येत असेल तरच त्याला अर्थ राहील. त्यामुळे या ठिकाणी जे आमचे तज्ज्ञ शिक्षक आहेत ते अगदी योग्य पद्धतीने तुमच्याकडनं प्रत्येक टॉपिक करून घेतील आणि तुम्हाला समजून सांगतील. नाही समजलं तर तुम्ही त्यांना परत लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता. त्यामुळे ही बॅच अतिशय महत्त्वाची आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. कारण की आता फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे, फॉर्म भरणं चालूसुद्धा आहे आणि लगेच निवडणुका झाल्या की ही बॅच तुमची लेखी मैदानी सुरू होईल आणि लगेच लेखी राहील. त्यामुळं आतापासूनच तयारी करायला सुरुवात करा आणि ही बॅच जॉईन करा. आता ही बॅच घ्यायची कशी? तर महाराष्ट्र खाकी टीमचं सारथी एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरवर ॲप आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही बॅच तिथं पोलीस भरती या सेक्शनमध्ये दिसेल. आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर इथं बघा खाली नंबर दिला आहे 9975576767. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा काही तांत्रिक अडचणी येत असतील तर. आणि त्याचबरोबर बघा, आता या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी ही बॅच घेतलेली आहे आमची किंवा घेणार आहेत त्यांच्यासाठी ही टेस्ट सिरीज जी आहे ही अगदी मोफत राहणार आहे त्यांना. म्हणजे या बॅचमध्येच ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. आता टेस्ट सिरीज बघा, ही अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे. 100 टेस्ट आम्ही त्यात टाकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अगदी अतिसंभाव्य प्रश्न आगामी पोलीस भरतीच्या दृष्टीने त्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी ही बॅच घेतली त्यांना हे फ्री आहे. आणि ज्यांना सेपरेट जर ही फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे. आता ही फक्त 11 रुपयामध्ये आहे. कोणासाठी? ज्यांना फक्त टेस्ट सिरीज घ्यायची आहे. आणि ज्यांनी ही बॅच घेतली त्यांच्यासाठी फ्री राहील. त्याचबरोबर आता याच्यात काय आहे, मराठीचे चॅप्टर वाईज टॉपिकसुद्धा आम्ही घेतलेले आहेत. म्हणजे मराठी हा विषय आहे त्या विषयाच्या नुसार जे काही चॅप्टर आहेत त्या चॅप्टरचे प्रश्नसुद्धा त्यामध्ये टाकलेले आहेत या टेस्ट सिरीजमध्ये. आता ही बघा अगदी दर्जेदार टेस्ट राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अगदी माफक दरात 11 रुपयामध्ये. आणि ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल. त्यामुळं दोन्ही टेस्ट सिरीज कुठे अवेलेबल राहणार आहे? महाराष्ट्र खाकीच्या सारथी एज्युकेशन या नावाच्या ॲपवरती प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा, तिथं तुम्हाला हे दिसेल. आता बघा एक प्रश्न आपला राहिला होता विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न आपण बघूया. पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संत सोपानदेवाची समाधी आहे? शेवटचा प्रश्न आहे आपला हा 25वा. पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संत सोपानदेवाची समाधी आहे? बघा आता याचं उत्तर कोणाला सांगता येईल? काय याचं योग्य उत्तर? सासवड या ठिकाणी संत सोपानदेवाची समाधी आहे. आता संत सोपानदेव कोण होते? संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वराचे धाकटे बंधू होते. आणि त्यांची संजीवनी समाधी कुठे आहे? सासवड या ठिकाणी. लक्षात ठेवा, संजीवनी समाधी ही सासवड या ठिकाणी आहे आणि संत ज्ञानेश्वरांचे ते धाकटे बंधू होते. इथं विद्यार्थी मित्रांनो बघा आपले 25 प्रश्न पुणे जिल्ह्याविषयी झालेले. त्यामुळं पुढचा आपला जो जिल्हा राहील हे तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. आणि ही जी PDF आहे याची PDF आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहोत. त्यामुळं आमचं टेलिग्राम चॅनल जे आहे महाराष्ट्र खाकी हे तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमचं जे यूट्यूब चॅनल आहे महाराष्ट्र खाकी नावानं हे सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही जी पुणे जिल्ह्याची माहिती आहे
की पुणे जिल्ह्याबद्दल कोणते अतिसंभाव्य प्रश्न येऊ शकतात ते इथं आम्ही तुम्हाला दिलेले आहे. आणि यापुढे प्रत्येक जिल्ह्याचं आम्ही घेऊन येणार आहोत. त्या जिल्ह्यात पोलीस भरती संदर्भात कोणते प्रश्न येऊ शकतात जिल्ह्याविषयी ते प्रत्येक पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगूया. चला विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.